नमस्कार तर मित्रांनो, आपलं माझ्या यूट्यूब चॅनल मी मराठी मुलगी या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज जाणून घेऊया, आजचा विषय आहे मकर संक्रांती 2025. तर यावर्षी मकर संक्रांती 2025 ही 14 जानेवारी म्हणजे मंगळवारी आलेली आहे. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया. तर मकर संक्रांती श्री शके 1946च्या मकर संक्रांतीचे फल पहिले काय आहेत ते पाहूयात आपण. मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 म्हणजे शके 1946 पौष कृष्ण 1 रोजी सकाळी 8:54 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. तर संक्रांतीचा पुण्यकाल हा पुढील प्रमाणे राहील. मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:14 पासून संध्याकाळी 4:54 पुण्यकाल हा मकर संक्रांतीचा राहील. सूर्याचे मकर संक्रमण बालव कर्णावर होत असल्याने वाहन वाघ आहे व उपवाहन घोडा आहे. मकर संक्रांतीने यावर्षी पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. तर तिच्या हातामध्ये गदा आहे. तिने केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरता तिने हातामध्ये जाईचे फूल हातामध्ये घेतलेले आहे. पायास भक्षण करीत आहे. ती सर्प जातीची आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहे. वारनाव व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त 45 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस ती पाहत आहे. तर काय असतील संक्रांतीचे फल या वर्षीचे? संक्रांतीने ज्या ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या या संक्रांतीच्या दिवशी खूप महाग होतील. तसे संक्रांती जेथून आलेली आहे म्हणजेच ती पूर्वेकडून आलेली आहे, तर त्या जनतेला ती सुख अधिक प्राप्त करून देईल. तर या पर्वकालात द्यावयाचे दान कोणते? तर तुम्ही संक्रांतीच्या पर्वकालात नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिलपत्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दान द्यावे. संक्रांती हा सुवासिनींचा सण म्हणून मानला जातो. तर ज्या दिवशी संक्रांती दिवस असतो त्या दिवशी संक्रांतीने जे कपडे वस्त्रे परिधान केलेले असतात त्या दिवशी ते वस्त्रे शक्यतो करून घालू नयेत. तर यावर्षी संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. तो पिवळा कलर हा स्त्रियांनी वर्ज्य करावा व इतर कुठलेही कपडे स्त्रियांनी कुठल्याही रंगाचे परिधान केले तरी चालते. जर तुमच्याकडे शक्यच नसेल दुसरे कुठले कपडे घालण्याचे वस्त्र, तर तुम्ही तो कलर घालू शकता, पण शक्यतो नाही घातलेले बरेच असते. तर या दिवशी सुवासिनींनी चांगले नटून तटून चांगले वस्त्रे परिधान करून संक्रांतीचे पूजन करावे. हातामध्ये हिरव्या बांगड्या घातल्या तर चालतील, सोने चांदीचे दागिने घातले तरी चालतात. तर हा संक्रांतीचा पर्वकाल आहे. तर दुसऱ्या दिवशी किंक्रांत येते म्हणजे 15 जानेवारी 2025 रोजी किंक्रांत हा सण मानला जातो. तो म्हणजे करिदिनच असतो. तर ही आहे थोडक्यात संक्रांती व किंक्रांतीची माहिती. तर संक्रांतीमध्ये वर्ज्य काय काय करायचं आहे? तर दात घासायचे, कठोर बोलायचे नाही, झाडे तोडायची नाही, गवत तोडायची नाही, गाई म्हशींची धार काढू नये, कामाविषयक सेवन ही कामे करू नये असं शास्त्र पुराणात सांगत आहे. तरी प्रत्येकाची कामे ही डिपेंड असतात प्रत्येकावर, त्यामुळे तुम्ही त्याप्रमाणे करू शकता. तर सर्वसाधारण हा नववर्षातील 2025चा संक्रांती हा पहिला सण असतो. तर सर्वांना माझ्यातर्फे संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तिळगुळ द्या, गोड बोला. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ.